ठाण्याचा महाराजा चड्डी बॉय इकडे तर बघ कॅमिओ आहे तुझा डायरेक्ट स्टार्टिंग भाव तुझ्याकडूनच आहे व्लॉगची. शुभम द चड्डी बॉय. गुड इव्हनिंग गाईज. दुपारचं इकडे बसू शकतो. वेलकम टू न्यू व्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? तर आता आलोय शुभमच्या इथे बिल्डिंग वरती टेरेस वरती. आजचा व्लॉग असा आहे की आज मी शुभम आणि प्रेम आम्ही तिघ जण चाललोय आमच्या एका मित्राकडे. त्याचं सुद्धा नाव शुभमच आहे, शुभम हांबरे. त्याच्याकडे त्यांच्या इथे ठाण्याचा महाराजा बसतो. तर त्याने आम्हाला बोलवलं की आगमनाला या वगैरे. तर आम्ही तिघ जण चाललोय. तर आता त्या प्रेमने तर कुठं बाहेर गेला त्यामुळे टाइमपास झाला, त्यामुळे आम्ही इथं बसलोय. आपण अजून असंच आहेत शॉर्ट्स वरती. आता मग इथून निघू तेव्हा बघू. तसं इथं ओपन एअर भारी हवं येते यार इथं. पत्रे नसते ना अजून भारी असत. पाऊस आला असता त्याचा काय पत्र नसते तर. तर पत्रे नव्हते काय भारी होतं इथे मस्त दिवाळी करायची. डबल आहे पण भाव गॅलरी आपलं हे टेरेस खालती एक आहे ना. टाकीसाठी आहे ना. हा टाकी टाकली मग हे पण टाकायला लागलं. भारी आहे. प्रेम आल्यावर भेटू. जायचा गद्दार भेटला गद्दार. टाइमपास करत होता. हा, कुठं गेलेला आयटमला भेटायला बघा आयटमला भेटायला गेला. भाई या व्हिडिओची लिंक तर तुझ्या घरीच पाठवतो भावा. पार्सल करून पाठवतो. चालेल. आता इथं रिक्षा पकडतो. तिघ जण होतो. ती बघा कशी तन किती फ्री बाई. ओ भाई बघितला भाई काय भाई तो रिक्षा बघतोय. सॉरी दुकानात काय भेटत असेल मग? हा तुला काढतो दुकानात काय भेटल मला. बोलो जुबा केसरी. कपडे बघून सांगतो. ये बाती बताई नहीं जाती. फिनो आयटम साठी लेडीज कपडे. फिनो आयटम साठी लेडीज कपडे. अरे ये तो धोती खोल रहा है. बाई बघा कशी बसली मटका उलटा घेऊन. गाणी कोणतं? पाण्याला जाते पाणी घेऊन येते. भिजली जाऊ दे. भिजली मी नाही घेत आता. सो काय बघा शुभम हा बघा हा दुसरा शुभम भेटलेला आहे आमचा खास मित्र. कुठून जायचं ते सांग. आता इथून असं चला मागचीच गल्ली होती पण तुम्ही अरे आम्ही त्या रिक्षाला थांबवत होतो पण तो रिक्षावाला तंबाखू मध्ये एवढा पागल झालता ना. हे बघ, महाराजांचा भारी बनवलाय रे. भारी बनवलाय अरे. किल्ले भाई कॅप्चर कर. आम्हाला काय वेगळा दिसत होता का रे? दाखवायला पाहिजे होतं. सर हे काय आम्ही पीस बनवले. जास्त मार्क पॉवर रे. रिअल रिअलिस्टिक. तिकडे थांबणार होतो आम्ही पण माहित नाही आम्ही बुड्या. चला आता तिथे जातो गणपतीच्या इथे. हे आम्हाला गाईस डेकोरेशन बघा गाईस. महल बनवला डायरेक्ट. अजून काम चालू आहे म्हणजे. अरे गणपती बसवल्याच्या नंतरला मग पूर्ण अर्ध डेकोरेशन होऊन जातं जे साईडचं असतं. म्हणजे ते साईडचं बनवून ठेवलं ते लोक फक्त लावायचं काम करतील ना. हा भारी बनवलंय त्याला. बाहेरचा स्ट्रक्चर असतं ते युनिकॉर्न बघा ते इथं कुठेतरी लावते. म्हणजे संजय इथं हे बघायला आलतो पहिला डेकोरेशन. आता जातो बाहेर गणपती बघतो. चल रे.
गाईज हा एक इकडे पण गणपती बसतो. कोणाचा बसतो आमरे? संजय मोरे साहेब. संजीव मोरे साहेब, म्हणजे जे रवींद्र फाटक सोबत असतात त्यांचा असतो. गणपती छोटा असतो पण महल मोठा असतो फार वेळीचा. पण पाऊस पण लय मोठा आहे यावेळी आज. टोटल बाप्पाची कृपा आहे. टोटल 11 हे मागवले, ढोल ताशा डीजे बीजे सर्व. आतमध्ये जा छत्री पाऊस 11 ना 12वा. आणि इथं सर्वांना एक एक स्पेस देऊन ठेवले, म्हणजे एक एक जागा देऊन ठेवले साथ द्यायला पाऊस आहे. की प्रत्येकाने एक एक ह्याच्यावरती थांबा. आता हा एक इकडे पाठीमागा अजून एक होता. 11 मंडळ आहेत ना. टोटल 11 जण आहेत. 12वा पाऊस. 12 पाऊस आहे. थांबा जरा, इथं भिजू तो वाट लागेल. थांबा जरा 2 मिनिट थांबा.
गाईज निघालो आता, म्हणजे थांबणार होतो. एका गणपतीला टोटल 11 म्हणजे हे कोण डीजे वाले, एक का 2 डीजे वाले, एक ढोल तसा पथक होता आणि बाकी सगळे बँजो होते. कोण नाशिक ढोलवाले होते, कोण रोटोवाले होते. मीन्स एवढा 11 टोटल आहे. आता इथून कुठल्या तरी गल्लीतून घेऊन चालला तो शुभम. त्यांच्या पण पुढच्या वर्षी 50 वर्ष, मग तेव्हा तर काय होईल बाबा देवालाच माहिती. पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे, म्हणजे 50, आणि पुढच्या वर्षी फुल धमाल असणार आहे. फुल म्हणजे फुल 50 वर्ष 50 वर्ष पार. बाय गॉड ग्रेस त्या टायमापर्यंत भाव आपण टच असू वरती. 2026 तक पुढच्या वर्षी ना रे बाबा. मग तवसा टच असो ना भाव वरती, म्हणजे आपल्याला कोण म्हणजे असं की हा भाई सर सेल्फी सर असा. हा भाई असणार. बाप्पाकडे मागितलं ना सर्व काय भेटेल. आता ह्याच्या बिल्डिंग खाली चाललोय, आणि ह्यांच्या पण हे बिल्डिंग खाली. आमचं मंडळ. इकडे अरे तू असा गोल गोल फिरत रे. हे आमचं मंडळ. 26 में दुनिया खत्म है भाई, कोई तो टिकटॉक पे बोला था. आणि हे आमचं मंडळ. नाही भाई, पहिले सुवर्ण महोत्सव. भाई असं वाटतो ना आपण बाहेर देशात कुठेतरी गेलो की एक एक्सप्लोरर असतो. हे आमचं मालदीवचं छोटं आलं. एक मंडळ, इथे तयारी चालू आहे. Few minutes later. गाईज इथं शॉर्मा खायला बसलोय. इथं आम्ही आतमध्ये बसणार होतो. काय घंट्याचं प्रमोशन आतमध्ये बसणार होतो, तर तो एक बोलतोय की आतमध्ये एसी वाला रूम आहे, तिथं बसले की तो 60 रुपयाचा शॉर्मा तुम्हाला 100ला भेटेल, आणि नॉन एसीच्या जागेवर बसले तर तो शॉर्मा तुम्हाला 80 रुपयाला भेटेल. म्हणजे मी फुल ऑन एसी मध्ये बसलो. म्हणजे बसायचे पण पैसे घेतात ते आमच्याकडून, बसायचे पण. एवढा राग आलाय ना, तर शॉर्मा खायचंय म्हणून आम्ही गपचूप खातोय. हा, काय बोलायचं तुला? भूक पण लागली आणि राग पण तेवढं झालंय, पण ठीक आहे चालेल. आपण हे बघा ना, तुम्हाला सांगतो, ह्या एसीच्या ह्याच्यात बसले ना की 100 रुपये, 60 रुपयाचा जो शॉर्मा आहे ना त्याला 100 रुपये, आणि इकडे नॉर्मल जागेवर बसले ना की तो शॉर्मा तुम्हाला 80 रुपयाला. पूर्ण लुटायचे धंदे. काय पूर्णपणे लुटायचे धंदे. एसीचा पूर्ण खर्च आमच्याकडून काढून घेणार. चिकन शोरमा आणि चिकन शेजवा शोरमात फरक काय? जागा दिली नाही बसेल म्हणून दोघं पण भडकलेत, वाट लावतायत. बरोबर आहे, असंच केलं पाहिजे. गाईस चिंदी लोकांचा शॉर्मा आलेला आहे, बघू आता कशी टेस्ट आहे. ट्राय कर. हा बघा, घरी व्हेज बनवलाय. घरी फक्त माहिती आहे की पोरगा व्हेजच खाऊ देणार, नॉनव्हेज खाऊ नाही शकत, आणि आम्ही याला जबरदस्ती व्हेज नॉनव्हेज मागे चिकन चावतोय. घरी व्हेज खाण्याची परमिशन आहे, नॉनव्हेज नाही, आणि आम्ही याला नॉनव्हेज खिलवतोय. भाऊ तू नरकात पण जागा नाही. नजर लागली. मी पण खातो, थांबा. सो गाईज फायनली घरी आलोय, जेवलो वगैरे. तर आणि खूप मजा आली. परेल वरून मूर्ती आलेली, तर अजून मला 4-5 जागेवर बोलायला लोकांनी ब्लॉग बनवलाय म्हणून. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, तर कसं वाटलं नक्की सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.